राष्ट्रीय शिवगामी पत्रकार संघाचा दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके आपण गावित सरांकडे आलो आहे। गावित साहेब आपल्याशी बोला। आज पेशा भरतीच्या संदर्भामध्ये जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज संबंध महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आदिवासी भागातून जे आलेले सर्व आदिवासी लोक होते त्यांची सभा इथं पार पडली। सभेच्या अगोदर आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की परवाला म्हणजे 30 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा आहे। तर त्या संदर्भामध्ये उद्या आम्ही संबंध आदिवासी भागामध्ये सर्वच कार्यालय सरकारी कार्यालय हे बंद करण्याचा आदेश दिलेला आहे। त्याप्रमाणे कार्यकर्ते उद्या तो आदेश पाळतील अशा प्रकारचा आम्हाला खात्री आहे। आणि उद्या जर परवा जर त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तर हे आंदोलन चालू राहील, आमचं उपोषण चालू राहील। संबंध महाराष्ट्रामधला आदिवासी हा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू राहील। अनेक प्रश्न आहेत आदिवासी संदर्भामध्ये, ते प्रश्न सुटावेत अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे हे सरकारने जरूर विचार करावा, त्यातून मार्ग काढावा। थँक्यू सर। मीडियाने आतापर्यंत खूप साथ दिलेली आहे। आपला संदेश महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम केलं आहे। या मीडियाचा मी मनपूर्वक आभार मानतोय। येथे जमलेल्या सर्वपक्षीय आधी माजी आमदार, सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, सर्व 17 संवर्गातील कर्मचारी आज पंत म्हणून इथे आले। गाव पातळीवरील सर्व गावकरी, पोलीस प्रशासन, मीडिया, प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि येथे सर्व आदिवासी संघटनांचं येतं तोडाफोडाचं सहकार्य लावलं आणि कृती समिती 17 संवर्गाची कृती समिती या सर्वांचे आभार। मित्रांनो सगळ्यांना माझे आम्ही उपोषण कंटिन्यू करतोय। उपोषणाला